नमस्कार. आज आपण 35व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. अशा प्रकारे भगवंतांच्या मुखाने सर्व गोष्टी ऐकल्यावर अर्जुनाची स्थिती कशी झाली व त्याने काय केले या जिज्ञासेबद्दल संजय म्हणत आहे. श्लोक 35. संजय उवाच. एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्गतं भीतभीतः प्रणम्य. श्लोकाचा अर्थ. संजय म्हणाला, भगवान केशवांचे हे बोलणे ऐकून किरीटी अर्जुनाने हात जोडून कापत कापत नमस्कार केला आणि फिरूनही अत्यंत भयभीत होऊन प्रणाम करून भगवान श्रीकृष्णांना सगद्गदित होऊन तो म्हणाला. भगवंतांचे वचन ऐकून अर्जुन भयभीत व कंपित झाला. याद्वारे संजयाने असे दाखविले आहे की श्रीकृष्णाचे ते घोर रूप पाहून अर्जुन इतका व्याकुळ झाला की भगवंतांनी आश्वासन देऊनही त्याची भीती गेली नाही. म्हणून तो भीतीने कापतच भगवंतांना ते रूप आवरून घेण्याची प्रार्थना करू लागला. अर्जुनाने इंद्राला जेव्हा युद्धात सहाय्य करून काल, खड्ग इत्यादी राक्षसांना ठार केले होते तेव्हा इंद्राने प्रसन्न होऊन अर्जुनाला सूर्यासारखा प्रकाश असणारा असा तेजस्वी एक दिव्य मुकुट म्हणजेच किरीट दिला होता. या कारणानेच अर्जुनाचे नाव किरीटी असे पडले होते. इथे किरीटी म्हणण्याचे तात्पर्य ज्यांनी मोठमोठ्या राक्षसांना ठार करून इंद्राला सहाय्य केले असे अर्जुनही भगवंतांच्या विराट रूपाला पाहून थरथर कापत आहेत. कृतांजली हे विशेषण देऊन आणि नमस्कृत्वा आणि प्रणम्य या दोन्ही पदांचा प्रयोग करून संजयाने असे दर्शविले आहे की भगवंताचे ते अनंत ऐश्वर्यमय स्वरूप पाहून त्या स्वरूपाबद्दल अर्जुनाला आदर वाटू लागला आणि तो घाबरला होता. त्यामुळे तो हात जोडून भगवंताला वारंवार नमस्कार व प्रणाम करीत त्यांची स्तुती करू लागला. भूय याने असे दाखविले आहे की ज्याप्रमाणे अर्जुनाने पूर्वी भगवंतांची स्तुती केली होती त्याप्रमाणे भगवंतांचे वचन ऐकल्यावर तो पुन्हा भगवंतांची तशी स्तुती करू लागला. सगद्गदम हे पद क्रियाविशेषण आहे. अर्जुनाच्या बोलण्याची तऱ्हा सांगण्यासाठी याचा प्रयोग केलेला आहे. अभिप्राय असा की अर्जुन जेव्हा भगवंतांची स्तुती करू लागला तेव्हा आश्चर्य व भय यांच्यामुळे त्याचे हृदय द्रवित झाले, नेत्रांमध्ये अश्रू दाटले, कंठ दाटून आला आणि त्यामुळे त्याची वाणी गदगद झाली. म्हणून त्याचे उच्चारण अस्पष्ट व करुण असे झाले. अशा प्रकारे आज आपण 35व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 36व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.